नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या पैशांचा पर्दाफाश झालाय। खरातनं तब्बल 70 कोटींचे रोख व्यवहार केल्याचं आता समोर येत आहे। खरातच्या मुलाची एसआयटीनं कसून चौकशी केली आहे। चौकशीच्या दुसऱ्या दिवशी खरातच्या मुलानं बापाचं बिंग फोडलंय। पाहूयात। मुलाची चौकशी, उघडली बापाची कुंडली। खरातच्या मुलानं चौकशीत सर्वच सांगितलं। अशोक खरातचा 70 कोटींचा कॅश गेम उघड। नाशिकचा भोंदू अशोक खरात प्रकरणानं आता तपासाची दिशाच बदलली आहे। लैंगिक शोषणानं सुरू झालेले हे प्रकरण आता देशातील मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांपैकी एक ठरण्याची शक्यता आहे। कारण खरातच्या मुलाच्या चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। खरातनं आतापर्यंत तब्बल 70,000 कोटींचे रोख व्यवहार केलेत। अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातनंच बापाचं बिंग पोलिसांच्या समोर फोडलं। अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातची एसआयटीनं सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली। मला काहीही माहिती नाही, सर्व काही डॅडीलाच माहिती आहे। मात्र डॅडी घरात मोठ्या प्रमाणावर कॅश आणत असल्याचं मुलगा हर्षवर्धन खरातनं सांगितलं। जमीन फसवणूक आणि सावकारीच नाही तर खरात हवाला रॅकेट देखील चालवत असावा असा संशय पोलिसांना आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घरात कुठून येत होती आणि ती कुणाला दिली जात होती याचाही तपास आता पोलिसांकडनं होण्याची शक्यता आहे। अशोक खरातनं केवळ आध्यात्मिक भीती दाखवून महिलांचं शोषण केलं नाही तर आर्थिक लुबाडणूक सुद्धा मोठ्या प्रमाणात केली आहे। सध्या त्याच्या या कॅशलेस व्यवहारांचा तपास संपूर्ण केला जात असला तरी यामध्ये कोणते कोणते पांढरपेशी चेहरे समोर येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। खरात झाल्यानंतर त्याच्या कुटुंबही आता चौकशीच्या फेऱ्यात अडकलंय। एकीकडे खरातच्या मुलाची पोलिसांकडनं कसून चौकशी सुरू आहे तर दुसरीकडे अशोक खरातची पत्नी फरार आहे। जमीन गैरव्यवहार प्रकरणात तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। खरातच्या पत्नीचा पोलिसांकडनं शोध सुरू असून तिच्या विरोधात लुकआउट नोटीसही काढण्यात आली आहे। शिर्डीतील कोट्यवधीच्या जमीन घोटाळ्यात अशोक खरातच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मागील काही दिवसांपासून पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे। मात्र ती हाती न लागल्यानं पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली आहे। त्यामुळे कल्पना खरातचा परदेशातून पळून जाण्याचा मार्ग पोलिसांनी बंद केला आहे। अशोक खरातनं महिलांच्या शोषणासोबत लोकांची फसवणूक करून कोट्यवधींचं घबाड जमा केलं। त्याच्या आर्थिक व्यवहाराची पोलिसांकडनं चौकशी सुरूच आहे। मात्र दुसरीकडे त्याच्याच मुलानं आता पोलिसांच्या समोर बापाची कुंडली उघडली आहे। त्यामुळं लैंगिक शोषणाच्या प्रकरणानंतर आता आर्थिक व्यवहाराच्या प्रकरणातही खरात चांगलाच अडचणीत सापडणार आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।